चला स्टार्ट करूया. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भूपेंद्र देशभ्रताळ पुन्हा तुम्हा सर्वांचं एकदा स्वागत करतो सुगर स्टडी सेंटर हे आपण सर्वांच्या YouTube चॅनलवर, जिथे आपण शिकतो मॅथ आणि रिझनिंगचे भन्नाट असे कन्सेप्ट अगदी सोप्या भाषेमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण पर्सेंटेजची सीरीज घेऊन चाललेलो आहोत आणि हा आपला त्यातला चौथा पार्ट आहे. आतापर्यंत आपण जे 3 पार्ट घेतले आहेत त्याच्यात कन्व्हर्जन शिकलेलं आहे, पर्सेंटेजची डेफिनिशन बघितलेली आहे आणि पुष्कळ सारे बेसिक्स असे प्रॉब्लेम, नंबर बेस्ड प्रॉब्लेम आपण घेतलेले आहे. आता आपण वर्डिंग प्रॉब्लेमकडे जाणार आहोत, जे की बेसिक्समध्ये राहणार. ठीक आहे. कारण माहिती आहे का, आपला जो 5वा पार्ट येणार त्यामध्ये आपण थोडे हाय लेव्हल प्रॉब्लेम घेणार आहोत, जिथे एक्झाममध्ये येण्याचे ते प्रॉब्लेम खूप म्हणजे चान्सेस असतात. ते एक्झाममध्ये हमखास आलेलेच असतात क्वेशन्स, असे आपण बघणार आहोत. तर त्यांना डील करण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले बेसिक्स प्रॉब्लेम येणं खूप जरुरी आहे. जर तुम्हाला हा बेसिक प्रॉब्लेम, बेसिक जर याचा कळलं प्रॉब्लेमचा, वर्डिंग प्रॉब्लेमचा, तर तुम्हाला ते हाय लेव्हलचे प्रॉब्लेम डील करायला खूप ईझी आणि सोपं जाणार. चला तर आजचा हा सेशन खूपच पॉवरफुल आणि धमाकेदार होणार आहे. तर जो कोणी विद्यार्थी इथे नवीन असेल, प्लीज लवकरात लवकर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि तुम्हाला जिथे-जिथे पॉसिबल होत असेल, ठीक आहे, तिथे तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा. जेणेकरून दुसऱ्यांना पण आपल्या चॅनलबद्दल कळलं पाहिजे, की इथे अशा प्रकारचे टीचिंग केली जाते. ठीक आहे. चला तर मग आज आपण मोटिव्हेशन कोटपासून चालू करू. आजचा सेशन पार्ट 4. ते म्हणतात ना, की वो कहते हैं कि जब आँखों में अरमान लिया और मंजिल को अपना मान लिया. जब आँखों में अरमान लिया, मंजिल को अपना मान लिया, फिर मुश्किल क्या और आसान क्या, बस ठान लिया तो ठान लिया. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, चला मग अशा प्रकारे आपण आपल्या आजच्या सेशनची सुरुवात करूया. चला बघूया. हं, 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 हं. हं. तर विद्यार्थ्यांनो, चला इकडे लक्ष द्या. सगळ्यात पहिले आपण पहिला प्रॉब्लेम बघूया. पहिला प्रॉब्लेम म्हणून राहिलाय बेसिक्स प्रॉब्लेम. पहिला आहे की जसा कुठे गेलं डिझाइन रिव्ह्यू. ओके. स्टार्टिंग. ठीक आहे. हां. अमोल आपल्या मासिक उत्पन्नाचा 70% खर्च करतो. ओके. विद्यार्थ्यांनो, अमोल काय करतो? आपल्या मासिक उत्पन्नाचा काय करतो? 70% खर्च करतो. वाईट. ओके. 70% खर्च करतो. तर उर्वरित रक्कम अच्छा. तर उर्वरित रक्कम म्हणजे उर्वरित रक्कम बचत करतो. ओके. ठीक आहे. थोडा मार्कर चेंज करून घेतो मी. रेड करून घेतो. ठीक आहे. हं. तर विद्यार्थ्यांनो इथे काय होऊन राहिलंय, बघा इंग्लिशमध्ये मी सांगतोय, की अमोल स्पेंड 70% ऑफ हिज मंथली इन्कम अँड सेव्ह द रिमेनिंग अमाउंट. ओके. रिमेनिंग अमाउंट तो सेव्ह करून राहिला. हं. तर हा जो आहे, हा बेसिक प्रॉब्लेम म्हणजे बेसिक प्रॉब्लेम प्रॉब्लेम आहे. जसं मी तुम्हाला सांगून राहिलो, की जसं अमोल आपल्या मासिक उत्पन्नाचा 70% खर्च करतो. ठीक आहे. अगर त्याचा मासिक उत्पन्न 100% असेल, ठीक आहे. त्याची इन्कम हे त्याचा उत्पन्न, ठीक आहे. त्याची इन्कम जी आहे, मंथली इन्कम त्याचे उत्पन्न 100% असेल. त्यातला तो खर्च किती करतो विद्यार्थ्यांनो? किती स्पेंड करतो तो? 70%. ठीक आहे. 70% तो काय करतो विद्यार्थ्यांनो? खर्च करतो. तर मग तिथे काय विचारलं आहे, तर उर्वरित रक्कम बचत करतो. तर उर्वरित जी बी रक्कम असेल ते पर्सेंटमध्येच बचत करत असेल. तर बचत किती करत असेल विद्यार्थ्यांनो? 30% करत असेल. ओके. किती करत असेल? 30%. ओके. लक्ष द्या इकडे बघा. अमोल काय करून राहिलाय, अमोल जर कन्सिडर केलं, की अमोलची जी मासिक इन्कम आहे ते 100% आहे. ठीक आहे. त्यातनं तो 70% काय करतो? खर्च करतो. तर मग बचत किती करतो? 30% ची बचत करतो. ठीक आहे. जर तो 30% ची बचत करतो, तर यावर बेस काही एक्झाम्पल आहे, जे आपण बघणार आहोत. ठीक आहे विद्यार्थ्यांनो? लक्ष द्या इकडे. हां. ओके. जर त्याचे मासिक उत्पन्न 5800 असेल, तर त्याचा मासिक खर्च किती? चला हा प्रॉब्लेम बघा आता एक. याच्यावरच बेस म्हणजे याच्यावरच बेस आहे. ठीक आहे. 3-4 प्रॉब्लेम आहे याच्यावरच. हे बेसिक्स आहे. तुम्हाला समजून घ्यायला हवे. ठीक आहे. इन्कम 100% आहे. ठीक आहे. अमोल मग खर्च 70% करतो. ठीक आहे. आणि बचत 30% करतो. आता प्रॉब्लेममध्ये म्हणून राहिले, की जर त्याचे म्हणजे अमोलचे मासिक उत्पन्न दिलेले आहे. किती दिलेले आहे?
5,800 असेल तर त्याचा मासिक खर्च काढायचा, म्हणजे त्याच्या काय करायचा, मासिक खर्च रुपयामध्ये काढायचा आहे. इफ हिज मंथली इन्कम इज 5800, हे 5800 आहे, व्हॉट इज द मंथली एक्सपेंडिचर, त्याची मंथली एक्सपेंडिचर काढायची आहे. ठीक आहे, लक्षात आहे विद्यार्थ्यांनो सगळे इकडे. ठीक आहे, बघा आता जर त्याचे मासिक उत्पन्न जसं बघा, त्याची इन्कम, कोणती बी इन्कम सगळ्यात पहिले 100% असते. 100% मधून काय करतो तो, खर्च 70% करून राहिला. ठीक आहे, बचत किती करून राहिला तो, 30%. ओके, एवढं कळलं. ठीक आहे. चला बघा, तर आता काय म्हणून राहिलाय की जो त्याचे मासिक उत्पन्न दिलेलं आहे. ठीक आहे, तर उत्पन्न किती आहे त्याचं वाला मासिक उत्पन्न, त्याच्या उत्पन्न आपल्याला रुपयामध्ये किती दिलं आहे विद्यार्थ्यांनो, 5800. ठीक आहे, एवढं त्याचं मासिक उत्पन्न दिलं. आता मासिक उत्पन्न त्याची इन्कम पर्सेंटेज मध्ये किती आहे, 100%, आणि महिन्याची इन्कम किती आहे, 5800. मग जे आपण इथे म्हणू शकू याला असा, 100% ची व्हॅल्यू किती आहे, 5800. ठीक आहे, कळलं. त्यालाच आपण असं पण लिहू शकतो, 5800 काय आहे, 100% आहे. काय आहे विद्यार्थ्यांनो, 100% आहे. याला असं पण लिहिता येते, याला असं पण लिहिता येते. बघा, ज्यांना नाही माहित थोडं लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. इन्कम 100% आहे, खर्च 70% आहे, बचत 30% आहे, हे आपण काढलं. ठीक आहे, आता तो का म्हणून राहिला प्रॉब्लेम, म्हणजे जर त्याचे मासिक उत्पन्न 5800 म्हणजे 5800 रुपये असतील. आता उत्पन्न किती आहे, 5800, म्हणजे त्याची 100% ची व्हॅल्यू किती आहे, 5800, हे की नाही. 5800 100% त्याची व्हॅल्यू, 100% इज इक्वल टू 5800. तर आपल्याला काय करायचं, त्याचा मासिक खर्च किती आहे. आता मासिक खर्च पर्सेंटेज मध्ये किती आहे, 70%. मासिक जो खर्च आहे तो आपल्याला मिळालेला आहे, पण कशात मिळालेला आहे, पर्सेंटेज मध्ये मिळालेला आहे. पण आपल्याला काढायचा कसं आहे, ऍक्च्युअल रुपयामध्ये काढायचा आहे, आणि ऍक्च्युअल रुपयामध्ये आपल्याला इन्कम दिलेली आहे त्याची वाली. तर आपल्याला खर्च काढता येणार का, हो. जर 100% ची व्हॅल्यू 5800 आहे, तर मग 70% ची व्हॅल्यू किती, हे आपल्याला काढायचं आहे. इथेच आपण जर असं बी बघू शकतो, जर 5800 100% आहे, तर 70% ची व्हॅल्यू किती, बघा दोन्ही टाईपनं आपल्याला काढता येते. एवढं कळलं विद्यार्थ्यांनो. चला मग काढण्याचा प्रयत्न करा. ओके, याला कसं, याला क्रॉस मध्ये हे करायचं. ओके, क्रॉस मध्ये कसं करणार, हे बघा, जर 100% म्हणजे येथे याचं काय होणार, एक्स, तर हे बघा, हे पण अशामध्ये कन्वर्ट होणार, एक्स इज इक्वल टू, हे किती होणार, इकडे जाणार, म्हणजे 5800 गुणिला 70% अपॉन मध्ये 100%. बघा, हे आणि हे दोघेही सारखंच आहे. ओके, हे आणि हे दोघेही सारखंच आहे. कळलं एवढं. ठीक आहे, हे आणि हे दोघंही सारखेच आहे. याचा आपण क्रॉस केला, याला आपण अशा प्रकारे पण लिहू शकतो. कशा प्रकारे, जसं हे दिलेलं आहे 100% ची व्हॅल्यू 5800, तर 1% ची व्हॅल्यू किती, 5800 अपॉन मध्ये 100. तर मग 70% ची व्हॅल्यू किती, 5800 अपॉन मध्ये 100% इंटू 70%. बघा, याला अशा प्रकारे पण लिहिता येते. ओके, याला अशा प्रकारे पण लिहिता येते, अशा प्रकारे पण लिहिता येते, अशा प्रकारे पण लिहिता येते. तुम्हाला जे पद्धत इझी वाटते आणि सोपी वाटते, ते तुम्ही तशा प्रकारे तुम्ही त्याला सॉल्व्ह करू शकता. चला, आता आपल्याला इन्कम माहित झालेली आहे, खर्च 70% मध्ये करून राहिला, ऍक्च्युअल रुपयामध्ये काढायची आहे, तर काढा मग. हा शून्य कटला, हा शून्य कटला. ओके, हे पर्सेंटची साईन कटली. आता 70 गुणिला 58, 7×5 = 35. ओके, आणि 7×8 = 56. हे की झाले 6, 10चे 0, हातचा 1, 406, आणि हा एक राहिलेला 0, म्हणजे उत्तर किती आलं, 4060. हे झाले याचं आन्सर. कळलं विद्यार्थ्यांनो. बघा किती सोपं आहे, 4060 ते झालं त्याचे आन्सर. बघा, डिफिकल्ट काहीच नाही, एकदम सोपं आहे विद्यार्थ्यांनो. इन्कम 100% आहे, खर्च 70% दिलेला आहे. आपण बचत 30, आता तर सध्या याच्यावर लक्ष नाही द्यायचं आहे. खर्च 70% दिलेला आहे. ठीक आहे, आता इथे काय काढायचं होतं आपल्याला, खर्च काढायचा होता इन रुपयामध्ये. काय काढायचं होतं, खर्च काढायचा होता. ठीक आहे, रुपयामध्ये काढायचं होतं, तर रुपयामध्ये काढायचं,
रुपयामध्ये आपल्याला काय काढायचं होतं विद्यार्थ्यांनो, खर्च काढायचा होता. ओके. तर आपण हे रुपयामध्ये खर्च किती काढला? 4060. कसा काढला? 580 ची व्हॅल्यू जर 100% ची व्हॅल्यू 580 आहे, 5800 आहे, तर 70% ची व्हॅल्यू किती? त्याच प्रकारे इथे पण पुटअप केलं, असं पण काढता येते. तुम्हाला जशी मेथड वाटते तुम्ही तशा प्रकारे फाइंड आउट करू शकता. हे सेम आहे तिन्ही मेथड. ठीक आहे? चला पुढच्या प्रॉब्लेमवर जाऊया. चला पुढच्या प्रॉब्लेमवर जाऊया आपण. अं, हं. तर इथे काय म्हणून राहिला? इथे म्हणून राहिला, जर अमोलची मासिक बचत, आता इथे मासिक बचत दिलेली आहे ₹7200 असेल, तर त्याचे मासिक उत्पन्न किती? आता इन्कम काढायची आहे. महिन्याची इन्कम किती आहे ते काढायचे आहे. इफ अमोल्स मंथली सेव्हिंग इज 7200 देन व्हॉट इज हिज मंथली इन्कम? त्याची मंथली इन्कम काढायची आहे. चला मंथली इन्कम काढा. ज्यांना पटापट येते त्यांनी लवकरात लवकर काढा. ठीक आहे. अगदी सोपं आहे. जास्त काही हार्ड आहे नाही. चला, जर अमोलची मासिक बचत किती दिली आहे? मासिक बचत रुपयामध्ये. बचत किती दिली आहे विद्यार्थ्यांनो? बचत रुपयामध्ये दिलेली आहे ₹7200. ठीक आहे, हे रुपयामध्ये दिले. तर त्याचे मासिक उत्पन्न काढायचे. महिन्याचे त्याचे मासिक उत्पन्न काय आहे ते काढायचे. म्हणजेच इथे आपल्याला 100% ची व्हॅल्यू काढायची आहे. काय काढायची विद्यार्थ्यांनो? 100% ची व्हॅल्यू काय करायची आहे? फाइंड आउट करायची आहे. ओके. बचत दिलेली आहे रुपयामध्ये, उत्पन्न काढायचं आहे रुपयामध्ये आणि म्हणजेच 100% ची व्हॅल्यू काढायची. आता बघा, त्यांनी काय दिलेलं आहे? लक्षात आहे इकडे विद्यार्थ्यांनो? ठीक आहे. बचत दिलेली आहे ₹7200. ठीक आहे. ₹7200 ची काय बचत. आता बचत पर्सेंटेजमध्ये किती आहे विद्यार्थ्यांनो? पर्सेंटेजमध्ये 30% आहे. म्हणजे आपण लिहू शकतो 30% ची व्हॅल्यू दिलेली आहे ₹7200. तर 100% ची व्हॅल्यू किती? ठीक आहे. 100% ची व्हॅल्यू किती? चला क्रॉस करा मग याला. x इज इक्वल टू 7200 गुणिले 100% अपॉन मध्ये 30%. ओके. याला आपण डायरेक्ट पण लिहू शकतो. डायरेक्ट कसं लिहू शकतो बघा. बचत किती आहे? बचत आहे 7200. काय दिलंय विद्यार्थ्यांना? बचत आहे 7200. तर बचत आणि पर्सेंटेज मध्ये किती आहे? 30%. म्हणजेच बचत अपॉन मध्ये बचत. काय घेतलं विद्यार्थ्यांनो? बचत अपॉन मध्ये बचत. बचत रुपयामध्ये एवढे आहे, पर्सेंटेज मध्ये एवढे आहे. बचत अपॉन में बचत. आणि आपल्याला काढायचं काय विद्यार्थ्यांनो? उत्पन्न. तर 100% इज इक्वल टू व्हॉट? 100% हे उत्पन्न किती? बघा सेम आलं. हे जसंच तसं. हे बघा जसंच तसं आहे. तर हे आपण डायरेक्ट असं पण लिहू शकतो विद्यार्थ्यांनो. म्हणजेच बचत किती आहे? 30%. बचत अपॉन में बचत. 100% ची व्हॅल्यू किती? चला काढा, फाइंड आउट करा. हा शून्य गेला, हे पर्सेंटेजची साइन गेला. आता राहिलं हे 3 दुने 6, 3 चोक 12. हा शून्य आणि हा शून्य. म्हणजेच किती आला आपल्याला? ₹24,000. तर इन्कम किती आली विद्यार्थ्यांनो? ₹24,000. बघा. आपल्याकडे इन्कम 100% दिलेली आहे. तो खर्च 70% करतो. ठीक आहे. बचत 30% करतो. ओके. तर आपल्याला आता काय दिलंय विद्यार्थ्यांनो? बचतची व्हॅल्यू रुपयामध्ये दिली आहे. तर आपण काय केलं? बचत अपॉन में बचत. तर 100% इज इक्वल टू किती? त्याच प्रकारे इथे पण जर 30% ची व्हॅल्यू 7200 दिलेली आहे, तर 100% ची व्हॅल्यू किती? आता 100% यासाठी घेतलं कारण इन्कम आपण नेहमी 100% कॅल्क्युलेट करून चालतो. ठीक आहे. 100% कन्सिडर करतो. म्हणून 100% इज इक्वल टू व्हॉट? आणि आपण शिकत पण चॅप्टर कोणता आहो? पर्सेंटेजच. ठीक आहे. चला बघा, लक्ष घ्या. लक्ष द्या इकडे. एक वेळेस बघून घ्या. ठीक आहे. कळलं सगळ्यांना? चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघायचा. चला नेक्स्ट प्रॉब्लेम आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे आपल्याकडे. हम्म. चला. आता तो म्हणजे तो दरमहा मार्कर कुठे गेला? हा. लक्षात आहे विद्यार्थ्यांनो?
आता इथे म्हणून राहिला की म्हणजे प्रॉब्लेम तोच आहे, हाच प्रॉब्लेम आहे. म्हणजे व्हॅल्यू इन्कम 100%, खर्च 70%, बचत 30%. फक्त इथे ॲक्चुअलमध्ये व्हॅल्यू दिलेला आहे. आता तो काय म्हणून राहिला, तो म्हणजे अमोल. तो म्हणजे अमोल. अमोल दरमहा ₹4,800 ची काय करतो आता बचत करून राहिला. किती रुपयाची? ₹4,800 ची बचत करून राहिला. तर त्याच्या मासिक खर्च किती? आता विद्यार्थ्यांना आपल्याला एक्सपेंडिचर म्हणजे मासिक खर्च काढायचे आहे. ठीक आहे. तो काय म्हणणार ही म्हणजे अमोल सेव्ह 4,800 पर मंथ सेव्हिंग करून राहिला. ठीक आहे. व्हॉट इज हिज मंथली एक्सपेंडिचर? त्याची मंथली एक्सपेंडिचर म्हणजे आता खर्च काढायचा आहे. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, काय काढायचं आहे? खर्च. चला लक्ष द्या विद्यार्थ्यांनो सगळे इकडे. आता आपल्याला इथे काय काढायचं आहे विद्यार्थ्यांनो? खर्च काढायचा आहे. चला. रफ करू? समजलं सगळ्यांना? चला मी हे रफ करतो. बघा. आता काय म्हणून राहिला तो दरमहा ₹4,800 ची काय करतो विद्यार्थ्यांनो? बचत करतो. किती करतो? ₹4,800 ची बचत. तर इथे काय दिलंय विद्यार्थ्यांनो? बचत दिलाय. बचत किती करतो तो? ₹4,800 ची बचत करतो. ठीक आहे. तर त्याच्या मासिक खर्च किती? आता आता इथे आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे? खर्च काढायचा आहे. रुपयामध्ये. कशामध्ये काढायचे आहे? रुपयामध्ये, ॲक्चुअलमध्ये. आता मला सांगा पर्सेंटमध्ये बचत किती आहे? 30% आणि ॲक्चुअलमध्ये किती आहे? 4800 म्हणजे 4,800. तर खर्च काढायचा आहे. तर मला सांगा बचत अपॉन में बचत. तर हे बचत किती आहे? 4800 बचत अपॉन में बचत. हे पर्सेंटमध्ये हे काय बचत आहे. तर इथे बी काय घेतलं आपण? हे बचतच घेतलं. म्हणजे बचत अपॉन में बचत. तर आपल्याला आता फाइंड आउट काय करायचं आपल्याला? बचत अपॉन में बचत झालं. हे तर झालं. पण फाइंड आउट काय करायचं? खर्च काढायचा आहे रुपयामध्ये. रुपयामध्ये खर्च माहिती नाही आपल्याला, पण पर्सेंटमध्ये माहिती आहे. पर्सेंटमध्ये किती दिलेलं आहे विद्यार्थ्यांनो? 70. तर बचत अपॉन में बचत खर्च काढायचा आहे तर 70% इज इक्वल टू व्हॉट? 70% किती होणार? किती होणार? यालाच आपण असं बी लिहू शकतो विद्यार्थ्यांनो. बचत किती दिलेली आहे? एवढी. म्हणजे 30% ची व्हॅल्यू जर ₹4,800 आहे, तर आपल्याला खर्च काढायचा आहे. तर त्याचा खर्च म्हणजे 70% ची व्हॅल्यू किती? याचा क्रॉस करा. आपल्याला तुम्हाला ॲन्सर भेटून जाणार. हे 70% गुणिले 4800 अपॉन में 30% बघा. अशा प्रकारे आलं हे. हे सेम आहे. हे सेम आहे. चला सॉल्व्ह करा याला. हा 0 गेला. हा पर्सेंटेजची साइन गेली. ओके. 3 एक 3, 3 सक 18 आणि हे 0. ₹1,600. ₹1,600 होणार? हां. किती आलं? हे आलं 1600 टाइम्स आलं. 3 नी जर याला भाग दिला. आता 16 गुणिले 7 करा. 16 पंचेचाळीस 16 एकम 96 16 साती 112. 112 आणि हे 2 शून्य. हे झालं आपलं उत्तर. कळलं विद्यार्थ्यांनो? बघा लक्ष द्या. इन्कम आहे आपली 100%, खर्च आहे 70%. हे सगळे व्हॅल्यू आपल्याला अगोदर दिलेले आहे. याच्यावर आणखी एक प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. म्हणजे फक्त हे आपल्याला हे दिलेलं आहे. बस याच्यावर आपल्याला अशा प्रकारचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. आता बचत दिलेली आहे 4800. तर बचत दिलेली आहे. तर बचत इज इक्वल टू किती आहे आपली? पर्सेंट म्हणजे 30. 30% ची व्हॅल्यू एवढी. तर खर्च काढायचे. तर 70% चा खर्च किती? म्हणजे 30 ची व्हॅल्यू एवढी तर 70 च्या किती? या तुम्ही असं बी करू शकता. बचत अपॉन में बचत इंटू खर्च. ॲन्सर. ओके. कळलं? ठीक आहे. समोर वाढायचं. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. नेक्स्ट प्रॉब्लेम म्हणजे याच्यावरच बेस आहे हा. ठीक आहे. फक्त व्हॅल्यू चेंज होऊन राहिलेली आहे. स्क्रीनवर या सगळे. चला लक्ष द्या. आता काय म्हणून राहिले विद्यार्थ्यांनो? लक्ष द्या इकडे. जर अमोलचे मासिक उत्पन्न, आता मासिक म्हणजे मासिक उत्पन्न दिलेले आहे 68,000. ठीक आहे. 68,000 त्याच्या मासिक उत्पन्न आहे. तर त्याची बचत किती? आता आपल्याला बचत काढायची आहे विद्यार्थ्यांनो. काय काढायची आपल्याला? आता बचत काढायची आहे. इफ अमोल्स मंथली इन्कम इज 68,000, व्हॉट इज हिज मंथली सेव्हिंग?
आता आपल्याला इथे बचत काढायची आहे विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. चला मग लक्ष द्या इकडे. आपलं बचत किती होऊन राहिली ते बघूया. हं. आता यांनी बचतची व्हॅल्यू इथे चेंज केली आहे. मतलब म्हणजे इन्कमची व्हॅल्यू चेंज केली आहे. जर अमोलचे मासिक उत्पन्न, आता मासिक उत्पन्न म्हणजे त्याची जी इन्कम आहे, उत्पन्न आहे त्याचंवालं किती आहे? त्याचे मासिक उत्पन्न जे आहे ॲक्चुअल रुपयेमध्ये किती दिलेलं आहे त्यांनी विद्यार्थी मित्रांनो 68,000 किती दिलेलं आहे? 68,000 त्याचे इन्कम दिलेलं आहे, उत्पन्न दिलेलं आहे. कसं? मंथली उत्पन्न दिलं आहे. तर त्याची मासिक बचत काढायची आपल्याला रुपयामध्ये. काय काढायची आहे? बचत काढायची आहे. ते मीच तुम्हाला सांगितलं होतं. ओके. काय सांगितलं होतं विद्यार्थ्यांनो लक्षात द्या. हं, बघा. ते इन्कम दिलेलं आहे 68,000 बचत आपल्याला फाइंड आउट करायची आहे. काय विद्यार्थ्यांना बचत फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे. तर 68 काय आहे? इन्कम आहे. इन्कम अपॉन मी इन्कम. इन्कम नेहमी काय असते? 100%. तर बचत काढायची आहे. बचत किती आहे? 30%. चला काढा मग. ओके. हा 0, हा 0, हा 0, हा 0. आपल्याला बचत फाइंड आउट करायची आहे. आता याच्या मल्टिप्लिकेशन करा. किती होणार? 8 त्रिक 24 चे 4 हातचे लागले 2 साइन तेरी 18 19 20 हा एक 0 आणि हा एक 0. पर्सेंटेजची साइन कॅन्सल. 2 ₹20,400. किती होणार विद्यार्थ्यांनो? 20,400. ठीक आहे. काय म्हणताय विद्यार्थ्यांनो लक्षात द्या. जर अमोलचे मासिक उत्पन्न 68,000 असेल, तर मासिक उत्पन्न म्हणजे इन्कम. इन्कम म्हणजे 100%. 100% ची व्हॅल्यू किती दिलेली आहे विद्यार्थ्यांनो? 100% ची व्हॅल्यू दिलेली आहे 68,000. 68,000 ची व्हॅल्यू 100%. तर मग आता आपल्याला काय फाइंड आउट करायची आहे? तर त्याची बचत फाइंड आउट करायची. 30% ची व्हॅल्यू किती? अशा प्रकारे पण तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन करून काढलं तरी 20,400 च उत्तर निघणार. ठीक आहे. तर हे आपले एका प्रॉब्लेमवर ॲटलीस्ट 4 प्रॉब्लेम म्हणजे एका प्रॉब्लेमवर एका प्रॉब्लेमचे 4 पार्ट होते जे आपण इथे शिकलेलो आहोत. ठीक आहे. बेसिक्स होते. हे तुमचे बेसिक्स यासाठी मी जास्त वेळ घेतला. हे क्लिअर होणं पुष्कळ जरुरी आहे. ठीक आहे. जर हे तुमचं क्लिअर झालं ना, तर तुम्ही हाय लेव्हल प्रॉब्लेमला इझिली डील करू शकणार. आता तुम्हाला कळलं, की इन्कम नेहमी 100% असते. बचत म्हटलं तर बचत एक तर ॲक्चुअल व्हॅल्यूमध्ये दिली राहणार, नाहीतर पर्सेंटमध्ये दिली राहणार. इथे आपल्याला पर्सेंटमध्ये व्हॅल्यू दिली आहे म्हणून ॲक्चुअलमध्ये काढू शकतो. या कधी-कधी आपल्याला पर्सेंटमध्ये दिली असते तर त्याला जसं आता कधी-कधी ॲक्चुअलमध्ये दिली असते त्याला पर्सेंटमध्ये पण काढता येते. ठीक आहे. तर आपण आज शिकलो आपण एवढं, की ती इन्कम दिली आहे, खर्च, बचत जर अशा प्रकारे पर्सेंटमध्ये व्हॅल्यू दिलेली आहे आणि काही व्हॅल्यू एखादी व्हॅल्यू ॲक्चुअलमध्ये दिलेली आहे त्याच्यापासून आपण बचत पण काढू शकतो, सेव्हिंग पण काढू शकतो. म्हणजे बचत म्हणजे सेव्हिंग काढू शकतो आणि खर्च पण काढू शकतो. ठीक आहे. एक्सपेंडिचर पण काढू शकतो, सेव्हिंग पण काढू शकतो आणि इन्कम पण काढू शकतो. ठीक आहे. इन्कम नेहमी 100% असते विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. ओके. चला नेक्स्ट प्रॉब्लेममध्ये या. नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. हं. नेक्स्ट प्रॉब्लेम काय म्हणतो? हं. चला लक्ष द्या. इथे म्हणून राहिला, की गेल्या वर्षी अरविंदचा पगार ₹10,000 होता. ओके. आणि सुनीलचा पगार ₹8,000 होता. ओके. तर या वर्षी अरविंदचा पगार किती झाला? हा तर गेल्या वर्षी होता म्हणजे मागच्या वर्षी. आणि या वर्षी काय म्हणून राहिला? या वर्षी अरविंदचा पगार किती आहे? ₹12,000 झाला. या वर्षी ₹12,000 झाला. कोणाचा? अरविंदचा. आणि सुनीलचा किती झाला? 10,000 झाला. ओके. अच्छा त्यांनी प्रॉब्लेमचं थोडं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. याच्यानंतरची आणखी जशा मागे आपण प्रॉब्लेम बघितला सेम असाच प्रॉब्लेम आहे. त्याच्यावर पुन्हा 3-4 प्रश्न आपल्याला दिलेले आहेत. ठीक आहे. तर हा ॲज अ डिस्क्रिप्शन आहे म्हणजे आपल्याला माहिती दिलेली आहे. त्याची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. काय दिलेली आहे विद्यार्थ्यांनो? बघा. हं. लास्ट इयर Arvind earned ₹10,000 and Sunil earned 8,000 rupees. And this year, ह्या वर्षी Arvind salary become 12,000 rupees while Sunil's salary become 10,000 rupees. ठीक आहे. चला तर मग आपण हे लिहून घेऊया. हं.
काय म्हणून राहिले विद्यार्थ्यांनो, लक्ष द्या इकडे. हा, अरविंदचा पगार हा अरविंद आहे, ठीक आहे. ए फॉर अरविंद आणि एस फॉर सुनील, ठीक आहे. हा म्हणजे गेल्या वर्षी, ठीक आहे. लास्ट इयर, गेल्या वर्षी. आणि हा करंट मध्ये आहे, ठीक आहे. धिस इयर. ओके. तर गेल्या वर्षी काय म्हणून राहिला विद्यार्थ्यांनो, हा किती होता 10,000. याचा पेमेंट किती होता 10,000. अरविंदचा पेमेंट गेल्या वर्षी किती 10,000 होता आणि सुनीलचा किती होता 8,000. गेल्या वर्षी, ठीक आहे. हे गेल्या वर्षी. ठीक आहे. हे गेल्या वर्षी आणि या वर्षी, या वर्षी काय होऊन राहिलं विद्यार्थ्यांनो, अरविंद आणि सुनील. गेल्या वर्षी अरविंदचा जो पगार होता तो 10,000 होता आणि सुनीलचा 8,000 होता आणि या वर्षी जे आहे, या वर्षी अरविंदचा पगार किती आहे, किती झाला? अरविंदचा पगार झाला 12,000 रुपये. ओके. आणि सुनीलचा पगार किती झाला? 10,000 रुपये. बघा, इन्क्रिमेंट होऊन राहिले. याच्यात 2,000 वाढले, याला पण 2,000 वाढले. ठीक आहे. 2-2 हजार रुपये वाढून भेटले या दोघांना. तर याच्यावर आपण आता काही क्वेश्चन्स बघूया जे विचारले गेलेले आहेत. तर अरविंदच्या पगारात किती टक्के वाढ झाली? सगळ्यात पहिला जो क्वेश्चन आहे तो विचारला आहे की अरविंदचा जो पगार आहे किती टक्के वाढ झाली आहे? व्हॉट इज द पर्सेंटेज इन्क्रीज इन अरविंद सॅलरी? ठीक आहे. पर्सेंटेज इन्क्रीज इन अरविंद सॅलरी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, लक्ष द्या. अरविंदच्या पगारात किती टक्के वाढ झाली? पहिले अरविंदचा बघा, लास्ट इयर आहे, हा लास्ट इयर, ठीक आहे. लास्ट इयरला अरविंद आणि सुनील या दोघांचा पगार दिलेला आहे एवढा एवढा आहे आणि धिस इयर ह्या वर्षी ह्या दोघांचा पगार दिलेला आहे एवढा एवढा आहे, ठीक आहे. अरविंदचा पगार 10,000 वरून 12,000 चालला एका वर्षात आणि 8,000 वरून सुनीलचा पगार झाला 10,000. ओके. तर पहिल्या ह्याच्यात आपल्याला पहिल्या प्रॉब्लेम मध्ये विचारले अरविंदच्या पगारात किती टक्के वाढ झाली, आपल्याला सांगायचे अरविंदच्या पगारामध्ये किती टक्के वाढ झाली. तर अरविंदचा पगार पहिले किती होता? 10,000. ओके. आणि नंतर किती झाला अरविंदचा पगार वाढून? तो झाला 12,000. किती झाला? 12,000. किती हजार वाढले? 2,000. ठीक आहे. तर आपल्याला काय विचारलं आहे की अरविंदच्या पगारात किती टक्के वाढ झाली? वाढ काढायची आहे. तर 2,000 वाढले. किती वाढले? 2,000. तर पहिले किती होता म्हणजे जुना. इथं सगळ्यात पहिले जुनी व्हॅल्यू घेतो आपण. जुना जे बी असेल ते. पहिले किती होता? 10,000. त्याचे आपण टक्के करायचे आहे म्हणून पर्सेंटेज दिलं. ठीक आहे असं. चला, एवढं कळलं का? आपल्याला काय करायचं आहे, अरविंदचा पेमेंट पगारमध्ये किती वाढ झाली? पहिले 10,000 होते, मग 12,000 म्हणजे किती वाढले? 2,000 रुपये वाढले. पण हे तर आपल्याला रुपयामध्ये माहित आहे ना की 2,000 रुपये वाढले. पर्सेंटमध्ये तर नाही माहित. पर्सेंटमध्ये माहित होण्यासाठी आपण अशा प्रकारे पुट केलं. तर त्यासाठी काय करायचं? कितीने वाढले आहे? जे वाढले आहे ते वर लिहायचं आणि जी जुनी संख्या आहे, जे जुनी व्हॅल्यू आहे, जुना पगार आहे तो खाली लिहायचा कधी पण. ठीक आहे. तर लक्ष द्या, हे 10,000 आहे, जुनी व्हॅल्यू आहे. हे नवीन आहे, तर इथे नवीन नाही लिहायची, जुनी लिहायची. कारण आपल्याला पर्सेंटेज जुन्या व्हॅल्यूवर काढणं पडतं. ठीक आहे. तर 10,000 वर आपण 2,000 ची किती पर्सेंट होऊन राहिले ते काढायचे. तर काढा मग. 1, 2, 3 हे गेले, 1, 2, 3 हे गेले, हा एक शून्य गेला, हा एक शून्य गेला. म्हणजे किती राहिले? 20%. म्हणजे त्याची अरविंदची किती वाढले? 20%. किती वाढले? पर्सेंटमध्ये बघा. मागच्या वेळेस आपण ॲक्चुअलमध्ये पर्सेंटमध्ये व्हॅल्यू दिली होती, त्याला ॲक्चुअलमध्ये काढलं. आता काय आपल्याला ॲक्चुअलमध्ये व्हॅल्यू दिली आहे, त्याला पर्सेंटमध्ये. मागच्या वेळेस पर्सेंटमध्ये दिली होती, ते ॲक्चुअलमध्ये काढले आपण. किती म्हणजे ॲक्चुअलमध्ये काढत गेलो. आता कसं आहे, व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला ॲक्चुअलमध्ये आणि पर्सेंटमध्ये काढायचं होतं. तर आपण ते फाइंड आउट केलं. ठीक आहे. तर अरविंदचा पेमेंट वाढला 2,000. 2,000 तर 10,000 वर 2,000 चे किती पर्सेंट होतात? तर 20%. 20% ने त्याचा पेमेंट वाढला. ठीक आहे. समोरचा प्रश्न बघा, याच्याशी रिलेटेड आहे. हां, आता म्हणून राहिले की सुनीलच्या पगारात किती टक्के वाढ झाली? काय म्हणून राहिले?
की सुनील जो आहे सुनीलच्या पगारात किती टक्के वाढ झाली. जसे अरविंदच्या पगारात वाढ झाली. व्हॉट इज द पर्सेंटेज इन्क्रीज इन सुनील सॅलरी. ओके. पर्सेंटेज इन्क्रीज इन सुनील सॅलरी. आता मला सांगा, हा अरविंद आहे. आता हा सुनील घेऊ आपण. ठीक आहे. सुनीलचे पहिले किती होते? 8,000. किती होते पहिले? 8,000. पहिले गेल्या वर्षी पेमेंट 8,000 होता. मग आता किती झाला? आता झाला त्याचा 10,000. किती झाला? 10,000. मला सांगा कितीने वाढ झाली? 2,000 नी वाढ झाली. कितीने वाढ झाली? 2,000 ची. आता पर्सेंटमध्ये व्हॅल्यू काढायची आहे, कारण म्हटलंय की सुनीलच्या पगारात किती टक्के वाढ झाली आहे? टक्क्याने सांगायची आपल्याला. तर 2,000 वर लिहू आपण आणि खाली लिहू ओल्ड व्हॅल्यू किती होती त्याची व्हॅल्यू 8,000. जुनी व्हॅल्यू 8,000 गुणिला 100%. कळलं? कारण पर्सेंटमध्ये काढायचं आहे आपल्याला. ठीक आहे. तर 8,000 वर 2% किती होते? 8,000 चे 2,000% किती होते ते काढायचे आहे. 8,000 चे ₹2,000 किती पर्सेंट होते ते काढायचे आपल्याला. तर काढा मग हे. हा 0, हा 0, हा 0, हा 0, हा 0, हा 0 गेला. 2 चोक 8 आणि 4 25 चोक 100. हे 25 न जाणार. म्हणजे आपल्याला किती मिळालं? 25%. ओहो! बघा. याची 20% नी वाढ होऊन राहिली आहे आणि याची म्हणजे हे अरविंद आहे. कोण आहे? अरविंद. आणि हा कोण आहे? सुनील. हा कोण आहे? सुनील. ओके. बघा विद्यार्थ्यांनो. तर अरविंदची वाढ 20% होऊन राहिली, सुनीलची वाढ 25% होऊन राहिली. कळलं एवढं? कोणाला काही डाऊट, कोणाला काही कन्फ्युजन? काही नाही, आपण फक्त पर्सेंटेज काढायचा. पर्सेंटेज काढलाय. कशाप्रकारे काढलेला आहे? त्याची पहिलीची व्हॅल्यू आणि नंतरची व्हॅल्यू. ठीक आहे. ह्या दोघांचा आपण डिफरन्स घेतला आणि त्याच्यावर 10,000 वर 2,000 किती होते, तर आपण अशा प्रकारे त्याचे पर्सेंटेज काढून त्याचे म्हणजे किती वाढ झाली ते सांगितलं. सेम आपण सुनीलच्या याच्यात पण केलाय. पहिले त्याचा 8,000 होता, मग 10,000 झाला. 2,000 वाढून आले, तर 8,000 चे 2,000 किती पर्सेंट होतात? तर ते आपण 25% त्या हिशोबाने काढलंय आपल्याला. दिसतंय. म्हणजे सुनील जे आहे 25% नी वाढला आणि अरविंद जे आहे 20% नी वाढला. ठीक आहे विद्यार्थ्यांनो? आणि नेहमी प्रॉब्लेमला असंच डील करायचं आहे. जो बी डिफरन्स निघणार व तो वर लिहायचा आणि जी जुनी व्हॅल्यू आहे ती खाली लिहायची इंटू 100. इथे पण जो पण डिफरन्स निघाला तो वर लिहायचा आणि जी जुनी व्हॅल्यू आहे ती खाली लिहायच्या. कारण पर्सेंटेज नेहमी जुन्या जे व्हॅल्यू असतात त्याच्यावर काढली जातात. जेव्हा असे इन्क्रिमेंट होत असते तेव्हा. ठीक आहे? चला नेक्स्ट याच्यावरच पुन्हा एक नेक्स्ट प्रॉब्लेम आहे. बघा काय म्हणतो? हं. आता म्हणून राहिला की जर सुनील, लक्षात आहे विद्यार्थ्यांनो, जर सुनीलच्या पगारातील टक्केवारी वाढ अरविंदच्या पगारातील वाढीपेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे? बाय हाऊ मच पर्सेंट इज सुनील पर्सेंट इन्क्रीज मोर दॅन अरविंद? अच्छा. पण हे आपल्याला कशामध्ये विचारलंय विद्यार्थ्यांनो? टक्क्यामध्ये विचारलंय. कशामध्ये विचारलंय? टक्क्यामध्ये. ठीक आहे. सुनील्स पर्सेंटेज, हाऊ मच पर्सेंट, पर्सेंटमध्ये आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. ठीक आहे. चला लक्ष द्या इथे. तर बघा आता आपल्याला डायरेक्ट दिसून राहिले की 5% नी वाढ, 5% कोणाला जास्त मिळून राहिले? सुनीलला. पण हा प्रश्न इथे असा नाहीये विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. तर कसा आहे? असा नाहीये तर मग कसा आहे? सुनीलच्या पगारातील टक्केवारी वाढ अरविंदच्या पगारातील वाढीपेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे? कितीने जास्त म्हटलं तर 5% ने जास्त आहे आपण डायरेक्ट म्हटलं असतं. पण किती टक्क्यांनी जास्त आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे? खाली जागा आहे, काय होणार का? हां, ठीक आहे बघा. तर इकडे बघा विद्यार्थ्यांनो, अरविंद, ओके. अरविंद 20% नी वाढलाय आणि सुनील 25% नी वाढलाय. ठीक आहे. अरविंद 20% नी वाढलेला आहे आणि सुनील 25% नी वाढलाय. तर तो विचारून राहिला की अरविंदच्या पगारातील वाढीपेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे? आता किती टक्क्यांनी जास्त आहे? किती टक्क्यांनी जास्त आहे बघा. या दोघांचा डिफरन्स किती आहे? 5%. ह्या दोघांच्या 5%. आणि आता काय म्हटलंय बघा, इकडे लक्ष द्या. इकडे काय म्हणून राहिला, किती टक्क्यांनी जास्त आहे? कोणाच्या? कंपेअर कोणाच्या करून राहिलं? अरविंदच्या कंपेअर करून राहिलं. तर आपण इथे काय घेऊ?
अरविंदला खाली घेऊ इंटू अरविंदला काय केलं खाली घेतलं इंटू 100%. हे पर्सेंट कॅन्सल 5 एक 5 5 24 म्हणजे 25% जास्त आहे. दिसते का वर लिहितो ठीक आहे. म्हणजेच काय 25% जास्त आहे. याचं उत्तर काय होणार थर्ड याचं 25%. ठीक आहे. थर्ड हा फर्स्ट हा सेकंड हा थर्डचं उत्तर काय होणार 25% जास्त आहे. ठीक आहे. ओके बघा मी याला समोरचा एक नाही ठीक आहे इथेच सांगून देतो. हे तर एवढं कळलं ना मी याला रफ करतो विद्यार्थ्यांना. ठीक आहे. एक म्हणजे मजेदार गोष्ट आहे, हे तुम्ही नेहमीसाठी लक्षात ठेवा. कारण अशा प्रॉब्लेममध्ये नेहमी का नाही कन्फ्युजन होत असते. एक कन्फ्युजन तुमचं मी दूर करतो. जसं इथे अरविंदचे किती पर्सेंटेज दिलेले आहे 20% दिलेलं आहे आणि सुनीलचे किती दिलेले आहे 25% दिलेलं आहे. ओके विद्यार्थ्यांनो बघा आता म्हणून काय राहिलं की सुनीलच्या पगारातील टक्केवारी वाढ अरविंदच्या पगारातील वाढीपेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे. आता किती टक्क्यांनी जास्त आहे काय म्हणून राहिलं किती टक्क्यांनी जास्त आहे. आता तिथे काय कंपॅरिझन का करून राहिला अरविंद विषयी तर आपण अरविंदला खाली घेतलं ठीक आहे. पण नेहमी एक्झाम मध्ये आपण खूप घाई गडबडीत असतो ठीक आहे. आणि तेव्हा आपण कधी काय करतो की सुनीलला खाली घेऊन घेतो म्हणजे हे 25% कधी कधी आपण खाली घेऊन घेतो. तर अशी मिस्टेक आपल्यासोबत होऊ नये त्यासाठी काय करायचं इकडे लक्ष द्या. अरविंदचे पर्सेंटेज दिलेले आहे सुनीलचे पर्सेंटेज दिले आहे आणि तिथे काय म्हटलंय किती पर्सेंटनी जास्त आहे किती पर्सेंटनी कमी आहे. काय म्हणतात किती पर्सेंटनी कमी आहे. लक्ष द्या विद्यार्थ्यांनो हे खूप महत्वाची गोष्ट आहे. ठीक आहे. रोज तुम्हाला काही ना काही नवीन पाहायला मिळते आणि पुष्कळचे विद्यार्थी जेव्हा असे प्रॉब्लेम करत असतील ना त्यांना हा डाऊट येतच असेल. तो डाऊट आहे ना आज तुमचा पूर्णपणे कंप्लीट नाहीसा होणार. तुम्हाला कधीच ह्या प्रॉब्लेम मध्ये असे डाऊट राहणार नाही. लक्ष द्या ह्या दोन सेंटेन्सवर लक्ष द्या विद्यार्थ्यांना. फोकस करा लक्ष द्या ध्यान द्या. लक्ष द्या इकडे सगळे. किती पर्सेंटनी जास्त आहे या किती पर्सेंटनी कमी आहे. काय विचारून राहिला सुनीलच्या पगारातील टक्केवारी वाढ अरविंदच्या पगारातील वाढीपेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे. या ठीक आहे इथे काय विचारलंय किती पर्सेंटनी जास्त आहे. तर मला सांगा सगळ्यात पहिले आपण डिफरन्स तर काढून घेऊ. या दोघांचा डिफरन्स किती आहे 5%. तो वर आपण लिहू ठीक आहे. चल ठीक आहे पर्सेंट. या दोघांचा डिफरन्स किती आहे 5%. तर आपण वर तर 5 लिहिले. मग खाली किती लिहायचं आता कंपॅरिझन अरविंद सोबत करून राहिलं म्हणून आपण अरविंद दिलं. पण कधी कधी आपण एक्झाम मध्ये असतो एक्झाम हॉल मध्ये असतो कधी कधी आपण सुनीलला खाली घेऊन घेतो. ते म्हणजे वारंवार ते रिपीट मिस्टेक होऊ नये म्हणून मी तुम्हाला सांगून राहिलो की बघा इथे काय म्हणलं ना किती पर्सेंटनी जास्त आहे. जर असं कधी म्हटलं किती पर्सेंटनी जास्त आहे तर ह्या दोघात बघायचं 20% आणि 25% मध्ये जास्त म्हणलं ना तर कमी व्हॅल्यू कोणाची आहे 20. त्याला 20 खाली घेऊन घ्यायचं. ठीक आहे. 20 ला काय करायचं खाली घेऊन घ्यायचं. काय विचारलं इथे किती पर्सेंटनी जास्त आहे. जास्त आहे म्हटलं तर ह्या दोघांमध्ये कोणती व्हॅल्यू कमी आहे म्हणजे कोण कमी आहे ए कमी आहे. ते ए ला काय करायचं खाली लिहून घ्यायचं आणि याचे 100% काढायचे. ठीक आहे. 25 पाचे म्हणजे हे किती झाले 20 चोक 100 आणि 25 हे पण किती आलं 25. बघा कळलं का विद्यार्थ्यांनो. जर इथे विचारलं जर दोघांचा रेशो दिला असेल दोघांचे पर्सेंट दिला असेल दोघांचा काही पण दिलं असेल आणि म्हणतात किती पर्सेंटनी जास्त आहे. जास्त हा वर्ड आला तर कमी जे आहे ह्या दोघांमध्ये त्याला खाली घ्यायचं. या किती पर्सेंटने कमी आहे किती पर्सेंटने कमी आहे म्हटलं ना तर ह्या दोघांमधून कोण जास्त आहे ते बघायचं. समजा आता याच्यासाठी बघा विद्यार्थ्यांना यासाठी बघा. आता इथे विचारलं किती पर्सेंटनी कमी आहे तर बघा डिफरन्स तर आपल्याला काढणंच पडेल. ह्या दोघांचा डिफरन्स 20 मधून 25 मध्ये 20 गेले 5 आले हे तर आपल्याला जसं तसं लिहिणंच पडेल. पण इथे काय म्हणाला किती पर्सेंटनी कमी आहे. आता कमी म्हटलं तर याच्यात बघा जास्तच्या कोण आहे 25%. 25 घ्यायचे इंटू 100. ओके हे लक्षात ठेवायचं. जास्त म्हटलं तर लहान व्हॅल्यू घ्यायची. ठीक आहे. आणि कमी म्हटलं तर मोठी व्हॅल्यू घ्यायची. ओके कुठे पण असू द्या विद्यार्थ्यांना कुठे पण
प्रॉफिट अँड लॉस मध्ये असू द्या, सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट असू द्या, या टाइम अँड वर्क मध्ये असू द्या, कुठे पण पर्सेंटेज दिलं असेल, या रेशो दिला असेल, या अदरवाईज काही ETC दिलं असेल आणि अशा प्रकारे असेल आणि आपल्याला पर्सेंटेज काढायचं असेल ना विद्यार्थ्यांनो, आपण नेहमी हेच ट्रिक यूज करायची. काय? किती पर्सेंटेज जास्त आहे म्हटलं तर दोघातली एक छोटी व्हॅल्यू घ्यायची, ती खाली लिहायची. किती पर्सेंटने कमी आहे म्हटलं तर दोघातली मोठी व्हॅल्यू घ्यायची आणि ती खाली लिहायची विद्यार्थ्यांनो. कळलं विद्यार्थ्यांनो? बघा हा खूप महत्त्वाचा पॉइंट आहे. हा तुम्हाला आजपर्यंत YouTubeवर कोणी नसेल सांगितलेलं आहे. हां, ठीक आहे विद्यार्थ्यांनो? आजपर्यंत तुम्ही YouTubeवर नसेल बघितलं, पण मी तुम्हाला सांगतोय प्रत्येक प्रॉब्लेमला हे इम्प्लिमेंट होणार म्हणजे होणार. मी असे युनिव्हर्सल ट्रिक तुम्हाला नेहमी सांगत असतो, जे की प्रत्येक प्रॉब्लेमला म्हणजे युटिलाइज होणार त्याचा. आणि अशा पुष्कळ साऱ्या ट्रिक्स आहेत, जे की फक्त एकाच प्रॉब्लेमवर लागू नाही होत, ते नंबर ऑफ प्रॉब्लेमवर लागू होतात. नंबर ऑफ टॉपिकच्या प्रॉब्लेमवर लागू होतात. चाहे मग ते सिंपल इंटरेस्ट असो, कंपाऊंड इंटरेस्ट असो, टाईम अँड वर्क असो, रेशो अँड प्रोपोर्शन असो. आपली ट्रिक अशीच आहे, रामबाण आहे. ठीक आहे? सगळीकडे अप्लाय होतात. तर हे लक्षात ठेवायचे विद्यार्थ्यांनी नेहमी. किती पर्सेंटने जास्त म्हटलं तर दोघातली कमी व्हॅल्यू घ्यायची. किती पर्सेंटने कमी आहे म्हटलं तर दोघातली मोठी व्हॅल्यू घ्यायची. ठीक आहे? एवढं कळलं? समोर वाढायचं. ओके? ज्याला स्क्रीनशॉट घ्यायचा ते स्क्रीनशॉट घेऊन टाका. आता आपण थोडं फास्ट घेणार आहोत विद्यार्थ्यांनो, कारण हे 2 बेसिक प्रॉब्लेम खूप जास्तच झाले. आपण 40 मिनिट होऊन गेले वाटते शिकवता. तर आता आपण फास्ट जाणार थोडे हळू ठीक आहे? कारण बेसिक्स आता तुमचं पूर्ण क्लिअर झालेलं आहे. एक समोरचा क्वेशन आहे वाटते याच्यावरचा बघून घ्या. हं. आता इथे काय म्हणून राहिलं विद्यार्थ्यांनो लक्षात द्या. अरविंद आणि सुनील यांच्या पगारात किती टक्केवारी बिंदूतील बदल झाला आहे? अच्छा, किती टक्केवारी बिंदूतील बदल झाला आहे? म्हणजे बदल सांगायचे. अरविंद आणि सुनील यांच्या पगारात किती टक्केवारी बिंदूतील बदल झाला आहे? व्हॉट पर्सेंटेज पॉइंट चेंज इन अ सॅलरी ऑफ अरविंद अँड सुनील? ते इथेच दिसते 20% आणि 25% चा बदल झालेला आहे. ओके? म्हणजेच आपल्याला डायरेक्ट सांगता येणार 5% चा बदल झालेला आहे. ठीक आहे? समोर बघू. समोर पडूया. ठीक आहे? वाढूया. अ, हं. ठीक आहे. लक्षात द्या विद्यार्थ्यांनो काय विचारलंय? अरविंद आणि सुनील यांच्या पगारात किती टक्केवारी बिंदूतील बदल झाला आहे? टक्केवारी बिंदूत किती बदल झाला आहे? याचे 20% आहे, याचे 25% आहे. दोघांच्या किती होत आहे? 5% चा बदल होऊन राहिला. बस झालं हेच ॲन्सर आहे. ॲन्सर. हे बदल विचारला. याच्यात काही टक्के नाही काढायला सांगितलं आपल्याला. किती टक्क्यांनी वाढ होऊन राहिली, कमी होऊन राहिली म्हणून. फक्त बदल होऊन राहिला, की कोणाला म्हणजे डिफरन्स काढायचा याच्यात. तर अरविंद आणि सुनील यांच्या पगारात किती टक्केवारीत बिंदूतील बदल होऊन राहिला म्हणजे 5% नी बदल होऊन राहिला. ठीक आहे. ऑप्शन 20 हां, असं बी 20 आणि 25 ऑप्शनमध्ये 20 आणि 25% चा बदल होऊन राहिलाय. त्या डिफरन्स आपण 5% सांगू शकतो. ठीक आहे. ओके. बदल होऊन राहिला इथे तर दिसूनच राहिला. याला अरविंदला 20%, सुनीलला 25% आणि दोघांचा डिफरन्स किती आहे? 5%. स्क्रीनशॉट घ्यायचा आहे, घेऊन टाका. चला, समोरच्या प्रॉब्लेमवर जाऊया. हं. विद्यार्थ्यांनो हा डिजिटल बोर्ड नाहीये, हा साधा बोर्ड आहे. थोडं ॲडजस्टमेंट करणं पडते मला. माझ्याकडे डिजिटल बोर्ड नाही, व्हाईट बोर्डच आहे. ठीक आहे. मला असं वाटतं, की तरी तुम्हाला समजणं मेन आहे विद्यार्थ्यांनो. तुम्हाला समजून राहिलं ना, तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेम पण तुमच्या स्क्रीनवर दिसून राहिला, तर काही प्रॉब्लेम येणारच नाही. ठीक आहे. चला रफ करू याला. हं, चला लक्ष द्या. आता काय विचारून राहिला तो, की रुचिकाला स्क्रीनवर येणंच पडेल मला. हां.
मार्कर कुठे गेला? अरे मार्कर कुठे आहे? रुचिकाला 24,000 रुपये मासिक वेतन मिळते. ठीक आहे. रुचिकाला काय म्हणतात विद्यार्थ्यांनो? 24,000 रुपये मासिक वेतन मिळतात. अच्छा, खाली होता मार्कर. तर बघा विद्यार्थ्यांनो काय म्हणून राहिले, लक्ष द्या इकडे. रुचिकाला 24,000 रुपये मासिक वेतन मिळते. ती आपल्या वेतनचा 13% शेअर्सवर खरेदीसाठी गुंतवते. तर ती वार्षिक किती गुंतवणूक करते? अच्छा, वार्षिक किती गुंतवणूक करते? बघा, मासिक आणि वार्षिक. इथे मासिकमध्ये ती 24,000 रुपये काय करते? वेतन मिळते तिला मासिकमध्ये. महिन्याचं तिला 24,000 रुपये काय मिळतात? वेतन मिळते. आणि ती आपल्या वेतनच्या 13% काय करते विद्यार्थ्यांनो? शेअर मार्केट म्हणजे शेअर खरेदीसाठी गुंतवते. म्हणजे शेअर मार्केटमध्ये ते 13% गुंतवते. तर ती वार्षिक किती गुंतवणूक करते? रुपयामध्ये वार्षिक किती गुंतवणूक करते बघा. म्हणजे 24% 13% काढायचे इंटू 12 करायचे. इंग्लिशमध्ये बघा, इंग्लिशवाले. रुचिका रिसीव्ह अ मंथली सॅलरी 24,000 and she invest 30% of her salary in buying sellers. Okay. How much does she invest annually in share? तर ते annually किती शेअर इन्व्हेस्ट करते ते तुम्हाला सांगायचं आहे. ओके. चला लक्ष द्या मग इकडे आता. बघा विद्यार्थ्यांनो काय म्हणून राहिले की रुचिका त्याची इन्कम किती आहे? मंथली इन्कम. मंथली म्हणजे महिन्याची इन्कम किती दिली आहे रुचिकाची? 24,000. सॉरी. ठीक आहे. तर मंथली इन्कम किती दिलेली आहे? 24,000 दिलेली आहे. ओके. आणि ते आपल्या वेतनच्या 13% शेअर खरेदीसाठी काय करते विद्यार्थ्यांना? शेअर खरेदीसाठी मंथली इन्कम 24,000 दिलेली आहे आणि ते शेअर खरेदीसाठी 13% गुंतवते. किती पर्सेंट गुंतवते? शेअर करण्यासाठी 13% गुंतवते. ठीक आहे. शेअर घेण्यासाठी, शेअर्ससाठी. 13% गुंतवते. ओके. तर ती वार्षिक किती गुंतवते? तर मला सांगा. हे 24,000 महिन्याचे आहे त्याचेवाले. याच्यावर 13% काढा. आणि याचे आता हे झालं, एवढं झालं, हे काय एवढं झालं फक्त महिन्याचं. हे झालं महिन्याचं कॅल्क्युलेशन, मंथली कॅल्क्युलेशन. हे झालं मंथली. ओके. हे काय झालं मंथली. आता काय म्हणून राहिलं की मग ती वर्षभरात किती गुंतवणूक करते ते इंटू 12 करा. चला काढा. हा शून्य, हा शून्य गेला, हा शून्य, हा शून्य गेला. आता 13 गुणिला 240 शून्य. 13 दुने 13 चोक 52. 13 चोक 52 चे 2 हातचे लागले 5. 13 दुने 26. 26 आणि 5 31 गुणिला 12 करा. ओके. 12 शून्य शून्य. 12 दुने 24 चे 4 हातचा 1. 12 1 12 आणि 1 13 चे 3 हातचा 1. 12 3 36 आणि 1 37. 12 शून्य 31 20 है ना. 12 शून्य शून्य. 12 चोक 12 दुने 24 चे 4 हातचे लागले 2. सॉरी 12 1 12 आणि 2 14 चे 4 हातचा 1. 12 3 36 आणि 1 37. 37,440 किती येणार विद्यार्थ्यांनो? 37,440. बघा सगळ्यांचं येऊन राहिलं का? महिन्याची मंथली इन्कम एवढी आहे. शेअरसाठी 13% खरेदी 13% देते ते. मंथली इन्कम का मंथली इन्कम आपल्याला एवढी मिळून जाणार. सॉरी मंथली मध्ये किती शेअरवर इन्व्हेस्ट करते एवढे मिळून जाणार. आणि आपल्याला इयरली पाहिजे ते इंटू 12 केलं म्हणजे आपल्याला 37,440 एवढं उत्तर मिळालं. 37,440. ओके. काही नाही. हे मंथली इन्कम दिलेले आहे. शेअरसाठी 13% खर्च करते. म्हणजे त्याचे आपण 24,000 चे 13% काढले आणि इंटू 12 कशासाठी केलं? इयरली काढण्यासाठी. ठीक आहे. कळलं? चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. स्क्रीनशॉट घेऊन घ्या.
चला समोरचा प्रॉब्लेम बघा. समोर म्हणते विद्यार्थ्यांनी बघा इकडे विद्यार्थ्यांनो, श्री आनंद पाटील आपल्या पैशापैकी 30% शिक्षणावर खर्च करतात आणि त्यांच्याकडे एकूण 15,000 रुपये आहेत. ते शिक्षणावर किती रुपये खर्च करतात? ओके. मिस्टर अरविंद पाटील spent 30% of his money on education and he has a total rupees 15,000. How much does he spend on education? Education वर किती खर्च करतात ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके. चला सांगा मग इथे किती पर्सेंट खर्च करतात? श्री आनंद पाटील यांच्या पैशांपैकी 30% शिक्षणावर खर्च करतात. ओके. आणि त्यांच्याकडे एकूण 15,000 रुपये आहेत. किती रुपये आहेत त्यांच्याकडे? 15,000 रुपये आहे. याच्यावर किती पर्सेंट खर्च करतात? 30% खर्च करतात. ठीक आहे. तर ते शिक्षणावर किती रुपये खर्च करतात? 15,000 चे 30% काढायचे होते. बस झालं. इथे एवढेच होते. हा शून्य गेला, हा शून्य, हा शून्य, हा शून्य. 15 ते 45 आणि 0, 0. 4,500 रुपये ते शिक्षणावर खर्च करतात. ओके. बस एवढंच होतं, काही नाही. 15,000 आपल्याला 30% काढायचे होते. आनंद पाटील ठीक आहे. 30% शिक्षणावर खर्च करतात. त्यांच्याकडे एकूण 15,000 रुपये आहे. तर शिक्षणावर किती करतात? 15,000 चे 30%. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट काय म्हणाला बघा इकडे. सीमाने 80 मीटर कापड विकत घेतलं. किती? 80 मीटर. त्यापैकी 35% ट्राउझर बनवण्यासाठी वापरण्यात आले. ओके. तिने ट्राउझर बनवण्यासाठी किती कापड वापरले? म्हणजे किती कापड वापरले ते काढायचे आहे. सीमा purchased 80 meter of cloth out of which 35% was used for making trouser. How much cloth did she use for making trouser? अच्छा. किती ट्राउझर बनवण्यासाठी यूज केला ते आपल्याला इथे फाइंड आउट करायचं आहे. बघा विद्यार्थ्यांनो लक्ष द्या. सीमाने 80 मीटर कापड विकत घेतला. पडू नको रे. सीमाने काय केलं? 80 मीटर कापड विकत घेतला. ओके. त्यापैकी 35% ट्राउझर बनवण्यासाठी वापरण्यात आले. तर तिने ट्राउझर बनवण्यासाठी किती वापरले? तर ओके 80 चे 35% काढा विद्यार्थ्यांनो. हा शून्य, हा शून्य गेला. चला आता बघा याचं करू. 8 45 चे शून्य हाचा लागले 4, 8 24, 24 आणि 4 28 आणि हा शून्य कट होणार कारण याच्या खाली 10 येणार. तर म्हणजेच किती आले? 28 मीटर कापड. किती आहे? 28 मीटर जे कापड आहे विद्यार्थ्यांनो, सीमाने 28 मीटर कापड विकत घेतले. त्यापैकी म्हणजे 28 मीटर जे कापड आहे ते ट्राउझर बनवण्यासाठी वापरले गेले. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन कडे लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. शाळेत एकूण 1250 विद्यार्थी आहेत. त्यातील 40% मुली आहेत. तर मुलांची संख्या किती? ओके. The total number of students in the school is 1250. 40% of the students are girls. Find the number of the boys. Boys find out करायचं आहे. ठीक आहे. चला बॉईज फाइंड आउट करा. शाळेत एकूण 1250 विद्यार्थी आहे. किती आहे? 1250 विद्यार्थी आहे. ओके. त्यातील 40% मुली आहे. अच्छा. हे गर्ल्स आणि हे बॉईज. 40% मुली आहेत तर बॉईज किती होणार? 60%. ओके. तर मुलांची संख्या, आता मुलांची संख्या पर्सेंट मध्ये किती आहे? 60. 1250 चे आपण काय करू? 60% काढू. चला हा शून्य, हा शून्य, हा शून्य, हा शून्य. काय होणार हे? 6 1 6. 6 दुनी काय होणार? 12. 6 पंचे काय होणार? 30. 0 5 म्हणजे 750. हे झालं आन्सर. हे किती आहे? 750 काय मुलं आहे. ओके. 1250 पैकी 750 मुलं आहे. अगर मुली विचारला तर एक तर 40% काढा, नाही तर 1250 मधून 750 मायनस करा. ओके.
ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. हा, नेक्स्ट प्रश्न आहे की श्री राजेश शर्मा. ओके. श्री राजेश शर्मा यांच्या मासिक वेतन आहे 1140 रुपये. किती आहे मासिक वेतन? 1140 रुपये. त्याचे वेतन 16.66% ने वाढवले गेले. अच्छा, 1140 रुपये त्याचं काय मासिक वेतन आहे आणि 16.66% वाढवले गेले. त्याला किती वाढ झाली आहे? तसेच जर त्याचे वेतन 33.33% ने वाढले तर त्याचे नवीन वेतन किती आहे? अच्छा, 2 आन्सर काढायचे इथे आपल्याला. इंग्लिशमध्ये बघा. मिस्टर राजेश शर्मा मंथली सॅलरी वॉज 1140. ठीक आहे, 1140. ही सॅलरी इज इन्क्रीज बाय 16.66%. हाऊ मच increase has he gotten? Also find the salary if his salary increased by 33.33%. ओके, 33.33%. तर आपल्याला आता हे फाइंड आउट करायचं आहे. चला लक्ष द्या सगळे विद्यार्थ्यांना इकडे. बघा, श्री राजेश शर्मा यांच्या मासिक वेतन किती आहे? 1140 हे यांचे मासिक वेतन आहे. ओके. त्यांचे वेतन 16.66% ने वाढवले गेले. 16.66% ने वाढवले गेले. आता मला सांगा 16.66 ची व्हॅल्यू किती आहे फ्रॅक्शन मध्ये? किती आहे विद्यार्थ्यांनो? लवकर सांगा. कारण आपण याच्या अगोदर सेकंड पार्ट मध्ये हे सगळे व्हॅल्यू पाठांतर करून घेतलाय आणि बाय एक्सपांड मेथडने सॉल्व्ह पण करून घेतले. मला असं वाटतं की तुम्हाला याचं जी व्हॅल्यू आहे फ्रॅक्शन मध्ये लवकरात लवकर यायला पाहिजे. सांगा किती आहे? 16.66 ची व्हॅल्यू किती आहे विद्यार्थ्यांनो? 1/6 म्हणजे 16.66% होते. ओके. तर ते काय म्हणाले? त्याचे वेतन 16.66% ने वाढवले गेले. तर वाढवले गेले तर 16.66% ची व्हॅल्यू आहे 1/6 आणि तो काय होऊन राहिला? इन्क्रीज होऊन राहिला. म्हणजे +1 ने इन्क्रीज होऊन राहिला. म्हणजेच किती होऊन राहिला? 7/6 होऊन राहिला. कारण वाढून राहिला ना विद्यार्थ्यांनो. इन्क्रीज होऊन राहिला. +1 ने इन्क्रीज होऊन राहिला. म्हणजे काय होऊन राहिला? 7/6 होऊन राहिला. तर तेच विचारलं आहे की श्री राजेश शर्मा यांच्या मासिक वेतन 1140 रुपये होता. त्याचे वेतन आता 16.66% ने वाढवले गेले आहे. तर त्याला किती वाढ झाली? किती वाढ झाली ते सांगायचं आहे. ठीक आहे. सध्याच्या त्याच्या पेमेंट आहे 1140 रुपये आहे. ठीक आहे. आता इथे एवढ्याने वाढवले म्हणजे किती? 1140 रुपयाचे आता आपल्याला 7/6 ची 1040 रुपयाचे आपल्याला 7/6 म्हणजे 16/60% वाढवले गेल्यानंतर आपल्याला हे फाइंड आउट करणं पडेल. म्हणजे किती वाढवले गेले म्हणून. ठीक आहे. तर 1140 च्या 7/6 आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. चला करा. भाग द्या. 6 एकम 6. ठीक आहे. 6 एकम 6 म्हणजे हे किती राहिले मग आता? हे 4 आणि 10 तून 6 गेले, 4 ने 1 5 राहिले. ठीक आहे. हातचा परत 0. 6 ते 42, 6 9 54. पण इथे तर 6 9 54 आणि हा 0. ओके. होऊ शकते असं? 6 एकम 6. 6 दुने 12 तर होणार नाही. 6 एकम 6. ठीक आहे. मग किती राहिले? 11 मधून 6 गेले 5 आले. 6 9 54 आणि 0. तर हा तेवढा टाइम चालला 190 टाइम. आणि 190 गुणिले 7 करा. 19 5 95, 19 कमी 19 7 133. 1330. बघा. 1140 वरून त्याचा पेमेंट किती होऊन राहिला? 1330 होऊन राहिला. 1140 वरून किती होऊन राहिला? 1330. तर त्यांनी हेच विचारलंय की त्याला किती वाढ झाली? रुपयामध्ये किती वेळ वाढ झाली? तर ह्या दोघांचा डिफरन्स घ्यायचा. तर 1330 मधून 1140 मायनस करा. 0. 10 तून 4 गेले. 6 आणि 3 9 राहिले. हातचा परत 13 तून 12 गेले 1 राहिला. म्हणजे 190 रुपयाची वाढ होऊन राहिली. हा पहिल्या क्वेश्चनचा आन्सर आहे. ठीक आहे. काय होऊन राहिली? 190 रुपयाची वाढ होऊन राहिली. ओके. दुसरा काय विचारून राहिलं? जर त्याचे वेतन 33.33% वाढले असते.
दुसरं काय विचारून राहिला, जर त्याचे वेतन विद्यार्थ्यांना 33.33% वाढले असते, म्हणजे 33.33%. आता याची व्हॅल्यू काय 1/3 आहे. 33.33% इन्क्रीज होऊन राहिलाय. इन्क्रीज +1 म्हणजे हे काय होणार 4/3. काय होणार विद्यार्थ्यांनो 4/3 इन्क्रीज होऊन राहिलं ना, तर एक आपण ऍड करतो. 3 मध्ये एक ऍड केला 4 म्हणजे 4/3. विचारून काय राहिलं तर त्याचं नवीन वेतन किती होईल. तर नवीन वेतन किती होणार तर सगळ्यात पहिले काढा 1140 होते. याचे 4/3 काढा. कारण 4/3 काढायचे ना, नवीन वेतन किती होते डायरेक्ट. चला 3 तिरी 9 आणि राहिले 2 3 8 24 आणि 0. आता ह्या दोघांचा मल्टिप्लाय करा. 4 0 0 8 चौ 32 चे 2 हातचे लागले 3 4 तिरी 12 12 आणि 3 15 1520 म्हणजे वाढून किती झाले 1140 वरून त्याचे किती होऊन राहिले 1520 किंवा जेव्हा त्याच्या पेमेंटमध्ये 33.33% नी वाढ होणार म्हणजे 1/3 चा वाढ होणार म्हणून डायरेक्ट आपण 4/3 घेतला. नाहीतर आपण याला बघा याला असं पण करू शकतो. सगळ्यात पहिले काय केलं असतं आपण 1140 याच्या 1/3 काढला असता. ठीक आहे 1/3 किती जो भी येत असेल तो. ठीक आहे किती येते 3 तिरी 9 3 8 24 म्हणजे हे किती झालं याच्या 1/3 380 झाला. ठीक आहे आणि मग याला 1140 मध्ये 380 ऍड केले असते. म्हणजे आपल्याला दिसून राहिलं का हा म्हणजे आपल्याला किती मिळालं असतं आपल्याला 300 हा 0 8 च्या 12 चे 2 हातचा 1 आणि हे 5 आणि 1 1520 अशा प्रकारे बी काढता आलं असतं. तर आपण काय करतो हे थोडं लेंदी मेथड होऊन जाते. जास्त वेळ लागतो याला अशा प्रकारे काढायला. ठीक आहे. असं न काढता आपण काय केलं डायरेक्ट +1 ऍड केलं म्हणजे 4/3 घेतलं. ठीक आहे. म्हणून आपल्याला 1520 हा सेकंड आन्सर आहे. सेकंड आन्सर. ओके. ठीक आहे. ज्याला स्क्रीनशॉट घ्यायचा आहे पटकन घेऊन टाका. चला नेक्स्ट क्वेश्चन वर या. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. नेक्स्ट प्रॉब्लेम काय म्हणून राहिलं विद्यार्थ्यांनो बघा लक्ष द्या. व्हॅटिकन सिटीची लोकसंख्या 700 आहे. ती 7.14% नी वाढत आहे. वार्षिक प्रत्येक वर्षी वाढत आहे. तर एका वर्षानंतर व्हॅटिकन सिटीची लोकसंख्या किती होईल? The population of the Vatican City is 700. If it increase by 7.14% per annum, that is every year, find the population of Vatican City after 1 year. एका वर्षानंतर व्हॅटिकन सिटी किती होणार ते सांगायचं आहे तुम्हाला. ओके चला मग लक्ष द्या. व्हॅटिकन सिटीची लोकसंख्या किती आहे विद्यार्थ्यांनो 700. ओके ती 7.14% वार्षिक वाढत आहे. अच्छा आता मला सांगा 7.14% ची व्हॅल्यू किती होते? किती होते? माहित आहे? सांगतो 1/14 होते. किती होते विद्यार्थ्यांनो? 1/14 कसं होते? आता हे लक्षात नसेल तर बघा 1/7 ची व्हॅल्यू काय आहे 14 चा पाढा 14 1 14 14 2 28% 1/7 आणि जर समजा 1/14 राहिला तर 7 चा पाढा 7 1 7 7 2 14 हे लक्षात ठेवायचे विद्यार्थ्यांना. ठीक आहे 1/7 म्हटलं तर हा 14 चा पाढा 14 2 28 आणि 1/14 म्हटलं तर 7 चा पाढा 7 2 14. हा आता इथे काय म्हणून राहिला हा वाढ होऊन राहिली म्हणते. काय होऊन राहिली विद्यार्थ्यांना वाढ होऊन राहिली. तर म्हणजे हा काय होणार विद्यार्थ्यांनो 15/14 होणार. किती होणार? 1 ची वाढ केली म्हणजे 14 मध्ये 1 ऍड केला म्हणजे किती झालं 15/14 कळलं का एवढं विद्यार्थ्यांनो? काय होऊन राहिली वाढ होऊन राहिली 15/14 ची. व्हॅटिकन सिटीची लोकसंख्या किती आहे 700 त्याच्यावर 7.14% ची वाढ होऊन राहिली म्हणजे 15/14 ची काय होऊन राहिली विद्यार्थ्यांनो वाढ होऊन राहिली. तर एका वर्षानंतर व्हॅटिकन सिटीची लोकसंख्या किती एका वर्षानंतर? चला मग 700 चे 15/14 काढायचे आपल्याला. 14 पंचे 70 15 5 75 म्हणजे 750
पॉप्युलेशन किती होऊन राहिली 750. ओके. हे 14 पंचे 70 आहे. ठीक आहे. 15 पाची 75. ठीक आहे. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. कारची गती म्हणते 85%. ओके. कारची गती 85 किलोमीटर प्रति तास आहे. ओके. ती 20% ने वाढली आहे. तर कारची वाढलेली गती किती बघा. किती सोपं आहे. हे तुम्ही पण काढू शकता. इफ द स्पीड ऑफ द कार इज 85 किलोमीटर पर आवर, इट इज इन्क्रीज बाय 20%. फाइंड द इन्क्रीज स्पीड ऑफ द कार. इन्क्रीज स्पीड ऑफ द कार आपल्याला काढायची आहे. चला लक्ष द्या. ठीक आहे. सांगा कारची गती किती आहे विद्यार्थ्यांनो. किती आहे लवकर सांगा. कारची गती 85 किलोमीटर पर आवर. कशामध्ये आहे 85 किलोमीटर पर आवर. ती 20% ने वाढली. 20% ने वाढली. आता 20%. 20% लाच आपण काय लिहितो विद्यार्थ्यांनो. सगळ्यात पहिले सांगा 20% ला आपण काय लिहितो 1/5. काय लिहितो आपण 20% ला 1/5 लिहित असतो. ठीक आहे. म्हणजे आणि ती कितीने वाढून राहिली 1 ने वाढून राहिली. म्हणजेच काय झालं 6/5 झाला. किती झाले विद्यार्थ्यांनो 6/5. आणि आपल्याला ते काढायचे. कारची गती वाढलेली आहे 20%. ते आपल्याला 85 चे 6/5 काढायचं आहे. ओके. हे किती होणार 17 5 85 होतात ना. हे 17 टाईप. आणि 17 सकम 102. 17 सकम किती होते 102. म्हणजे 102 किलोमीटर पर आवर स्पीड झाली त्याची. जेव्हा 20% ने वाढेल तेव्हा 85% चे 20% काढायचे. या 85% चे 120% काढले तरी होते. ठीक आहे. 85% चे 120% जरी काढले आपण तरी उत्तर निघते. ठीक आहे. हे किती होणार 6 होणार. हे किती होणार 5 होणार. हे बी किती होणार 17 होणार आणि हे 102 होणार. अशा प्रकारे पण उत्तर काढता येते. ठीक आहे. बघून घ्या एक वेळेस. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघा मग पटकन. नेक्स्ट प्रॉब्लेम काय म्हणतो. नेक्स्ट प्रॉब्लेम म्हणून राहिला विद्यार्थ्यांनी लक्ष द्या की एक दुकानदार नवीन वर्षानंतर आपल्या सर्व किंमतीवर 8.33% कपात करते. म्हणजे रिड्यूस करते म्हणजे कमी करते. जर एका घड्याळाची पूर्वीची किंमत 2400 रुपये आहे तर आता ते किती किमतीची होईल. ओके. म्हणजे 2400चे आपल्याला 8.33% काढायचे आहे. पण कपात करते म्हणजे त्याच्या आपल्याला व्हॅल्यू फ्रॅक्शन मध्ये व्हॅल्यू घेऊन त्याला कमी करून 24च्या रिलेटेड आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे. इंग्लिश मध्ये बघा. अ शॉपकीपर अनाउन्स अ रिडक्शन 8.33% on all its prices after the new year. If a wristwatch was earlier priced at 2400, how much would it cost now? तर आता त्याची कॉस्ट किती आहे ते सांगायचे. किती होणार ते सांगायचं आपल्याला. चला मग लक्ष द्या. ठीक आहे. एक दुकानदार आहे नवीन वर्षानंतर आपल्या सर्व किमतीवर तो काय 8.33% ची कपात करते. मला सांगा पहिले आता 8.33% ची फ्रॅक्शन मध्ये व्हॅल्यू किती असते विद्यार्थ्यांनो. किती असते 8.33 ची. आता मला सांगा पहिले 1/8 ची व्हॅल्यू किती असते 12.5%. मग 1/12 ची व्हॅल्यू किती होणार 8.33%. बघा लक्षात असं नसेल तर अशा प्रकारे पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर हे जे आहे 1/12 ची व्हॅल्यू आहे. कितीची व्हॅल्यू आहे विद्यार्थ्यांनो सांगा पटकन. 1/12 ची व्हॅल्यू आहे. आता काय होऊन राहिलं 1/12 ची व्हॅल्यू आहे ही. पण इथे काय होऊन राहिलं विद्यार्थ्यांना इथे होऊन राहिलं रिडक्शन म्हणजे कपात होऊन राहिलं. काय होऊन राहिलं रिडक्शन म्हणजे कपात. कितीच्या कपात होऊन राहिला 1 च्या कपात. म्हणजे 12 मधून 1 गेले किती राहिले 11. 11/12. काय होणार याचं व्हॅल्यू काय होणार विद्यार्थ्यांनो 11/12. बस 11/12.
एक दुकानदार जी नवीन वर्षानंतर सर्व किमतीवर 8.33% कपात जाहीर करतो. जर एका घड्याळाची पूर्वीची किंमत म्हणजे पूर्वीची किंमत किती 2400 असेल पूर्वीची किंमत, तर आता त्याची किंमत किती? तर त्याच्या आता किंमत काढायची आहे तर 11/12 करा. 12 दुने 24, 11 दुने 22 म्हणजे 2200. उत्तर आलं 2200. कळलं विद्यार्थ्यांनो? ठीक आहे. लक्षात आहे सगळे? 8.33 आहे. 1/12 त्याची व्हॅल्यू बनते. पण कमी होऊन राहिलं. काय करतो तो? रिडक्शन, रिड्यूस करतो, कमी करतो. म्हणजेच 12तून 1 काढलं 11/12 म्हणजे 2400चे 11/12 काढले तर 2200 आले. बस खतम. नो टेन्शन. ईझी आहे. जास्त काही हार्ड आहे नाही. ओके? स्क्रीनशॉट घेऊन घ्या. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. चला नेक्स्ट प्रश्न बघूया आपण. नेक्स्ट प्रश्न काय म्हणतो विद्यार्थ्यांनो, लक्षात आहे इकडे. एका वर्गात 44% विद्यार्थी मुली आहे. ठीक आहे. मुलांची संख्या आहे 42. तर वर्गातील एकूण विद्यार्थ्याची संख्या किती? टोटल स्टुडंट काढायचे विद्यार्थ्यांना. 44% of the student in class are female. Okay. And the number of the students, number of male students is 42. Okay. Find the total number of student in the class. Total number of student in the class. ठीक आहे. आपल्याला नंबर ऑफ स्टुडंट काढायच्या क्लासमध्ये. चला या काढा. कसं करू आपण? लवकरात लवकर फाइंड आउट करायचं आपल्याला. ठीक आहे. एका वर्गात 44% मुली आहे. आता काय गर्ल्स आणि बॉईज आहे म्हणतात. तर मुली किती आहे? 44% आहे. ओके. तर मला सांगा बॉईज किती होणार? जर याच्यात 6 ऍड केले तर 50, 50 56. 56% काय होणार? बॉईज होणार. बघा कोणताही एक दिलं असेल तर दुसरं आपल्याला फाइंड आउट करता येते. ठीक आहे. आता मुलांची संख्या 42 आहे. आता पर्सेंट मध्ये पण भेटली आहे आणि ऍक्च्युअल मध्ये किती आहे? मुलांची संख्या 42 आहे. मुलांची संख्या किती आहे? 42. ठीक आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो मुलांची संख्या किती आहे? 42. मुलं अपॉन मी मुलं. काय होणार? मुलांची संख्या किती आहे? 42. मुले अपॉन मी मुलं. तर काढायचे का आपल्याला एकूण विद्यार्थी. आता एकूण म्हटलं तर टोटल. टोटल म्हटलं तर आपण काय करतो नेहमी 100%. 100% ची व्हॅल्यू किती? ओके. याला असं पण लिहिता येते. 56% ची व्हॅल्यू जर 42 आहे तर 100% ची व्हॅल्यू किती? असं पण लिहिता येते. ठीक आहे. तर तुम्ही ह्या पद्धतीने सॉल्व्ह करा. मी हे सॉल्व्ह करून दाखवतो. ओके. आता बघा इकडे हे पर्सेंट गेले. काय किती जाणार? 21 दुने 42, 21 एक 63, साइन 7 42, साइन 8 48, 6 9 54, पुन्हा 14 त्रिक 42. ठीक आहे. 14 त्रिक 42 आणि 14 चौक 56 आणि हे किती? 25 टाइम होणार. 25 त्रिक 75 म्हणजे हे किती झाले? 75 पोरं. तर विद्यार्थ्याची संख्या हे किती आहे? हे मुला हे म्हणजे किती आहे? काय होणार? मुलांची संख्या 42 आहे तर वर्गातील एकूण विद्यार्थ्यांची संख्या हे टोटल स्टुडंट एवढे होणार. टोटल स्टुडंट्स. एकूण विद्यार्थी किती आहे? 75. ठीक आहे. त्यातले आता आपल्याला काही पण काढता येते. जर समजलं की विचारले की मुली किती आहे? मुलं काढता येते. मुलांची तर ऑलरेडी 42 दिली आहे. मुली पण निघून जाणार. पर्सेंट मध्ये पण निघणार. आपण सगळ्यात पहिले काय केलं? पर्सेंट मध्ये व्हॅल्यू काढली. ठीक आहे. काय 44% मुली आहे तर आपल्याला एक आकडा दिलाय तर दुसरा निघूनच जाते. तर बॉईज मिळून गेले. किती आहे? 56% आणि मुलं किती आहे म्हणतात? 42. तर मग 56% ची व्हॅल्यू 42 आहे आणि काढायचे काय? टोटल स्टुडंट. तर 100% ची किती? ठीक आहे. हा एक्स असतो. मी एक्स घेत असतो याला. ठीक आहे. हा एक्स असतो. ठीक आहे. तर याच्या आपण अशा प्रकारे क्रॉस केल्यावर आपल्याला असंच मिळणार. तर आपल्याला टोटल स्टुडंट मिळाले 75. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, कळलं? चला आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. स्क्रीनशॉट घेऊन घ्या. चला नेक्स्ट क्वेश्चन. काय म्हणाले विद्यार्थ्यांनो?
एका संख्येच्या 30% म्हणजे 225 आहे, तर ती संख्या काय आहे सांगा. 30% ऑफ अ नंबर इज 2 to 5. फाइंड द नंबर. नंबर फाइंड आउट करायचे. चला लक्ष द्या सगळे इकडे. हं. लक्ष द्या. एका संख्येच्या 30% म्हणजे एका संख्येच्या 30% म्हणजे 225, तर ती संख्या कोणती आहे? समजा एखादी संख्या असेल ते x असेल. हिच्या 30% किती दिलं आहे विद्यार्थ्यांनो? 225 दिलेला आहे. ठीक आहे. तर विचारलंय ती संख्या कोणती आहे? म्हणजे ही संख्या काय? बस झालं निघालं ना. 225 हे 100 तिकडे जाणार आणि 30 खाली येणार. ओके. x इज इक्वल टू आता या 3 हा 0 गेला, हा 0 गेला. ह्याच्यात भाग जाते का? 5, 2, 7, 9 हां जाते. 3 7 21, 3 5 15 म्हणजे 750. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे. हं. ओके. लक्षात आहे विद्यार्थ्यांनो? हं. एक घोडा ज्याची किंमत ₹80,000 एका वर्षापूर्वी होती. अच्छा, एक घोडा ज्याची किंमत ₹80,000 एका वर्षापूर्वी होती. आता त्याची किंमत 25% नी काय झाली? कमी झाली आहे. तर त्याची बदललेली किंमत किती आहे? बदललेली किंमत सांगायची आहे विद्यार्थ्यांनो. अ हॉर्स कॉस्टिंग ₹80,000 1 year ago now cost 25% लेस. फाइंड द चेंज प्राइस. जे प्राइस चेंज झाली आहे ते सांगायचे आहे. ठीक आहे. मगानी जो आपण क्वेश्चन केला ना सेम तशा प्रकारचा क्वेश्चन आहे. ठीक आहे. बघा. लक्ष द्या इकडे. एक एक घोडा ज्याची किंमत ₹80,000 एका वर्षापूर्वी होती. किती होती? ₹80,000 किती होती? ₹80,000 एका वर्षापूर्वी. आता त्याची किंमत 25% नी कमी झाली आहे. आता 25% ची व्हॅल्यू काय असते विद्यार्थ्यांनो? फ्रॅक्शनमध्ये 1/4. काय म्हणते तो कमी झाली आहे. म्हणजे 4 मधून 1 काढले की झाले 3/4 झाले. काढा ना मग याचे 3/4. किती होणार? 4 दुने 8. किती होणार? 4 दुने 8 आणि 3 दुने 6 म्हणजे किती होणार हे? 60,000. उत्तर यायला पाहिजे विद्यार्थ्यांनो 60,000. 60,000 उत्तर यायला पाहिजे विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण आता. हं. 1700 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. किती? 1700 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि 85% विद्यार्थी पास झाले. ओके. तेव्हा किती विद्यार्थी अपयशी झाले? अच्छा, अच्छा, अच्छा. तर सोपंच आहे. 1700 students took an exam and 85% of the student pass it. Find the number of the student who failed the exam. अच्छा. किती लोक फेल झाले ते आपल्याला फाइंड आउट करायचंय. चला लक्ष द्या इकडे सगळे. चला विद्यार्थ्यांनो इकडे लक्ष द्या. 1700 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. किती? 1700 विद्यार्थ्यांनी. ओके. हे 1700 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि 85 विद्यार्थी पास झाले. अच्छा, हे पास आणि हे नापास. पास विद्यार्थी किती आहे? 85% आणि मग नापास किती होणार? 15%. नापास विद्यार्थी किती होणार? पर्सेंट बघा. 15%. पर्सेंट मध्ये आपल्याला व्हॅल्यू मिळाली. तेव्हा किती विद्यार्थी अपयशी झाले? म्हणजे किती विद्यार्थी नापास झाले ते सांगायचे आहे. तर 1700 चे 15% आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. हा 0, हा 0, हा 0, हा 0. 15 एक 15. 15 पाची 15, 15 पाची 75, 50 15 7 105. हे 5 आणि हे 5 255. ओके. 255. तर किती विद्यार्थी नापास झाले? 255 विद्यार्थी नापास झाले. पास झाले नाही, नापास झाले, अपयशी झाले. ठीक आहे. बघा हे मायनस केले.
नाही, हे तर ॲडिशन झालं ना. गुणाकार यायचा आला. ते 255 याचं उत्तर येणार. चला नेक्स्ट क्वेश्चन. अच्छा. आता विद्यार्थ्यांनी हे लक्षात आहे. हे तुमच्यासाठी आहे ना विद्यार्थ्यांनो, हे होमवर्क आहे. काय आहे विद्यार्थ्यांनो? हे होमवर्क आहे. हे तुम्हाला होमवर्क म्हणून कंप्लीट करायचे आहे. जे आतापर्यंत आपण जेवढे पण शिकलो, हे सगळं होमवर्क आहे विद्यार्थ्यांनो. हे काय होमवर्क आहे. ठीक आहे? हे होमवर्क आहे. तुम्हाला कंप्लीट करायचं आहे आणि कमेंट बॉक्समध्ये उत्तर लिहायचे आहे. तशाच प्रकारे पुन्हा हं. हे पण बघा विद्यार्थ्यांनो, हे पण काय होमवर्क आहे. हे ॲज अ होमवर्क म्हणून तुम्ही घ्या. हे तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. काय करायचं आहे? सॉल्व्ह करायचं आहे आणि कमेंट बॉक्समध्ये उत्तर लिहायचं आहे. ठीक आहे? हे 2 मधले हे 1, 2, 3, 4, 5, 6 हे 6ही प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे. ठीक आहे? तशाच प्रकारे ह्या स्लाईडवरचे पण तुम्हाला 6ही प्रॉब्लेम किती आहे हा? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 हे 8 प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचे विद्यार्थ्यांनो. ठीक आहे? सॉल्व्ह होऊन जाणार? होऊन जाणार ना? श चलो मग. एक वेळेस हे स्लाईड दाखवून देतो तुम्हाला. शायद दिसली नसेल तर एक वेळेस पुन्हा बघून घ्या. ठीक आहे? कर्सर काम नाही करून राहिला. ओके. हे होमवर्कमध्ये क्वेश्चन आहे हे तुम्ही लक्षात ठेवा. जसा हा एक झाला होमवर्क. ठीक आहे? कंप्लीट 8 क्वेशन्स आहे आणि त्यानंतर हे 6 क्वेश्चन हे तुम्हाला ॲज अ होमवर्क दिलं आहे. ठीक आहे? 8 आणि 6 14 क्वेश्चन ॲज अ होमवर्क म्हणून तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे? ओके. ठीक आहे ते विद्यार्थी मित्रांनो. आजचा सेशन इथेपर्यंतच होता. पूर्ण बेसिक्स पूर्ण घेतलेलं आहे. आता यानंतर जे क्वेशन्स येणार विद्यार्थ्यांनो, हे थोडे लेव्हलचे क्वेशन येणार. थोडे तुम्हाला हार्ड वाटू शकते. पण त्याला पण आपण अगदी सोप्या पद्धतीने इथे सॉल्व्ह करू आणि छोटे-छोटे ट्रिक्स तर आपल्या रामबाण ट्रिक्स असतात. प्रत्येक क्वेशनवर लागणाऱ्या ट्रिक्स असतात. जर आपण ही ट्रिक्स दिली पण प्रत्येक क्वेशनसाठी अशी वेगळी ट्रिक्स नाहीये. ठीक आहे. तर विद्यार्थ्यांनो तुम्ही माझ्यासोबत कनेक्टेड राहा. जे कोणी नवीन असेल प्लीज सबस्क्राईब करा आणि हा जो सेशन आहे, हा जो व्हिडिओ सेशन आहे, हा तुम्हाला जिथे वाटेल तिथे तुम्ही शेअर करा. ठीक आहे विद्यार्थ्यांनो? चला तर मग हसत राहा, खेळत राहा आणि सुगर स्टडी सेंटर नेहमी बघत राहा. चला मग नेक्स्ट सेशनमध्ये आपण भेटूया. नेक्स्ट सेशन म्हणजे 5वा सेशन आपला जो होणार तिथे भेटूया. ठीक आहे? चला मग धन्यवाद.